ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविको, मिशन म्हणजे काय आणि खरा मिशनरी हा कोण असतो, हा प्रश्न आपल्या प्रत्येकालाच पडत असतो. खरा मिशनरी म्हणजेच जो परमेश्वराच्या वचनाची पेरणी करत असतो आणि केवळ पेरणीच नाही तर ते वचन कशा प्रकारे फलद्रुप्त होईल, कशा प्रकारे त्याचे फळे इतर लोकांना मिळतील त्याकडे काळजीपूर्वक लक्ष देऊन असतो. आणि म्हणूनच मिशन म्हणजेच काय? मिशन म्हणजेच परमेश्वराच्या वचनाची पेरणी करून इतरांना परमेश्वराकडे घेऊन येणे. आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्या समोर मिशन काय आहे आणि खरा मिशनरी कसा असला पाहिजे हे एका सुंदर दाखल्याद्वारे दाखवून देते. स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना बोलवत आहे, 12 प्रेषितांची निवड करत आहे, त्यांना ट्रेनिंग देत आहे, त्यांना प्रथम परमेश्वराच्या प्रेमामध्ये पूर्णपणे भक्कम करीत आहे, ज्ञानाने संपन्न करत आहे आणि स्वतःचं वचन त्यांच्यामध्ये टाकल्यानंतर आता तो सांगत आहे की तुम्ही जाऊन इतर गावामध्ये माझ्या वचनाची पेरणी करा. परंतु प्रभू येशूचं मिशन कार्य काहीतरी वेगळं आहे. अगदी वेगळ्या प्रकारे तो आपल्या प्रेषितांना या मिशन कार्यासाठी पाठवतो. ते मिशन कार्य कसं आहे? प्रथम प्रभू येशू ख्रिस्त दोघांची निवड करत आहे. 12 शिष्यांना एकत्र तो पाठवत नाही तर दोघांना पाठवत आहे. अशासाठीच की एक जर पडला तर दुसऱ्याने त्याला उठवावे, दुसरा पडला तर दुसरे एकमेकांचे सोबत घेऊन ते एकमेकांची काळजी घ्यावी व मिशन कार्यामध्ये कुठल्याही प्रकारची बाधा येता कामा नये. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त एकाच व्यक्तीला पाठवत नाही तर दोघांना पाठवत आहे. म्हणजेच मिशन कार्य हे एका एकत्रितपणे केलेलं कार्य आहे. जेव्हा 2 व्यक्ती एकत्र येत असतात तेव्हा परमेश्वराचं कार्य अधिक प्रबळ बनत असते, अगदी सामर्थ्यपूर्ण बनत असते आणि अगदी यशस्वी बनत असते. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त दोघांना पाठवते. परंतु पाठवताना प्रभू येशू ख्रिस्त त्यांना एकदम स्ट्रिक्ट वॉर्निंग देऊन सांगत आहे की मिशन कार्य म्हणजे पिकनिक नाही, तर मिशन कार्य म्हणजेच एक सिरियस परमेश्वराच्या राज्याची स्थापना करण्याचे कार्य आहे. त्यासाठी अशा कुठल्याही गोष्टी तुमच्या सोबत घेऊ नका की ज्यामुळे तुमचं मिशन कार्यामध्ये बाधा येईल, ज्यामुळे तुमचं मिशन कार्य अर्धच सोडून जाईल. मग ते एखाद्या वस्तू असू द्या, एखाद्या व्यक्तीचा विचार असू द्या, एखादी संपत्ती असू द्या, कौटुंबिक विचार असू द्या, या गोष्टींना तुम्ही बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण तुमचा गोल, तुमचं लक्ष, तुमचं ध्येय केवळ आणि केवळ परमेश्वराच्या वचनाची पेरणी करणे व देवाच्या राज्याची स्थापना करणे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, तुमच्या लक्ष्यापासून, तुमच्या देशापासून तुम्ही भरकटून जाऊ नका, तर माझ्या वचनाची पेरणी करा. आपण सर्वजण मिशनरी आहोत. कारण स्नान संस्काराद्वारे, बाप्तिस्माद्वारे पवित्र आत्म्याचं सील आपल्या डोक्यावरती ठेवून प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या प्रत्येकाची प्रेषित आणि शिष्य म्हणून निवड केली. कधी कधी हे बाप्तिस्माचं मिळालेलं सील, स्टॅम्प आपण विसरून जातो. ही बाप्तिस्माद्वारे लागलेली आग आपण विझून टाकतो. परंतु खरा मिशनरी हा प्रभू येशूच्या आज्ञेप्रमाणे वागण्यासारखा असतो. तो प्रभू येशूच्या आज्ञेप्रमाणे करत असतो. बाप्तिस्माद्वारे मिळालेल्या देणगीचा तो पुरेपूर फायदा करत असतो. मिशन कार्य म्हणजे कुठेही बाहेर गावी जाऊन परमेश्वराचं कार्य करणे इतकंच नाही, तर आपण जिथे आहोत, वैवाहिक जीवन असू द्या किंवा व्रतस्थ जीवन असू द्या, आपण आपापल्या परीने परमेश्वराच्या वचनाची पेरणी करू शकतो. स्वतः प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, मिशन कार्याची सुरुवात तुम्ही स्वतःपासून करा आणि मग इतरांकडे घेऊन जा. म्हणून जेथे आपण आहोत तेथे आपण मिशन कार्य चालू करू शकतो. एकमेकावरती प्रेम करून, एकमेकावरती
सलोख्याचे संबंध प्रस्थापित करून शांतीचं वातावरण निर्माण करून न्यायासाठीच आपलं कौटुंबिक जीवन आनंदाचं ठेवून आपण मिशन कार्याला हातभार लावू शकतो। आज परत एकदा परमेश्वराकडून सामर्थ्य मागूया, जी बाप्तिस्माद्वारे पवित्र आत्म्याचं सील आपल्याला मिळालेलं आहे, परमेश्वराच्या वचनाची पेरणी करण्यासाठी त्याची आपण आठवण करून घेऊया। त्याचप्रमाणे जी आग परमेश्वराने आपल्या हृदयामध्ये पेटवलेली आहे स्नान संस्काराद्वारे, ती ज्वाला परत एकदा वरती आणूया। त्यासाठी आपण परमेश्वराकडून खरे मिशनरी कसे बनता यावे यासाठी कृपा व शक्ती मागूया। आमेन।